नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 686 ते 693. वायूच्या वेगाने धूर पसरे जसा दिगंत, तसे दुःख वार्ता ऐकताच मन त्याचे जातसे व्यापून. भोपळा जो पडला पुरात, वाहात जाई प्रवाहात, भटकते तसेच ज्याचे मन, मनोरथांच्या ओघात. वावटळी सारखा अस्थिर, तीर्थक्षेत्राच्या स्थानात, न करे फारसा मुक्काम जरा सुद्धा. सरडा कोणी मस्तवाल, बुंध्यापासून शेंड्यापर्यंत, तसेच परत बुंध्यापर्यंत, खेपा घाली निरर्थक. जसे रांजण राहतो स्थिर, खोवला जर जमिनीत, तसाच अज्ञानी पुरुष खाली पडला तरच स्थिर. माकडाचा जणू भाऊबंद, इतका असे तो चंचल, त्याच्या ठाई समज अज्ञान पुष्कळ. आणि अर्जुना तसेच संयमाचा नसे बांध, ज्या पुरुषाच्या मनास तोही अज्ञानीच. ओहोळास येता पूर, जुमाने ना अजिबात, वाळूच्या बांधास तशीच, निषिद्ध कर्माची त्याला नसे लाज. वायूच्या वेगाने धूर जसा विविध दिशांमध्ये पसरत जातो, तसंच ह्या अज्ञानी मनुष्याचं मन दुःख वार्ता ऐकली की व्यापून जातं. भोपळा जर पुरात पडला तर प्रवाहामध्ये वाहत जातो, तसंच या माणसाचं मन मनोरथांच्या ओघामध्ये वाहत असतं. वावटळ जशी अस्थिर असते, तसा ह्या माणसाचा मुक्काम तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी चंचल असा असतो. एखादा मस्तवाल सरडा बुंध्यापासून शेंड्यापर्यंत आणि परत बुंध्यापर्यंत निरर्थक खेपा घालतो, तसंच या माणसाचं वागणं असतं. जसा मातीचा रांजण जमिनीमध्ये खोवला तरच स्थिर राहतो, तसाच हा अज्ञानी पुरुष खाली पडला तरच स्थिर राहतो. जणू काही माकडाचा भाऊबंदच असावा इतका तो चंचल असतो आणि त्याच्या ठिकाणी पुष्कळ अज्ञान असतं असं समज. अशा अज्ञानी मनुष्याला संयमाचा बांधमुळी नसतोच. ओहोळाला पूर आला की वाळूच्या बांधाला तो जसा जुमानत नाही, तसंच त्या माणसाला निषिद्ध कर्माची मुळीच लाज वाटत नाही. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 686 ते 693. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 677 ते 685.
आळशी जो देह कर्मात, दुष्ट हेतूंनी भरले ज्याचे मन, जणू तो रानातील त्याज्य विहिरी समान. आडाच्या त्या तोंडावर काटे कुटे आणि घाण, हाडे नुसती फक्त आत, अपवित्र तो अंतर्बाह्य. उघडे वा झाकलेले अन्न, भुकेल्या कुत्र्यास का हा विचार, द्रव्य लोभाने तसा तो पुरुष, आपला परकान करे भेद. कुत्र्यास करावयाचा असता संग, योग्य योग्याचा न विचार, अविचारी तोही तसाच, स्त्री संगाविषयी. कर्मे जी करावी ठराविक, राहिली ती वा चुकली वेळ, तयास नसे कुठला खेद, मनातून. पापाचरणाची न ज्याला लाज, पुण्याविषयी बेपर्वा अतिशय, वारे भरलेले त्याच्या मनात, विकल्पाचे. सदैव त्याच्या डोळ्यासमोर धनाची इच्छा कायम, अज्ञान पुतळा समजत्यास, एक रसाचा. थोडासाच दिसता स्वार्थ, ढळतो जो निश्चयापासून, मुंगीच्या धक्क्याने जातसे ढासळून, जसे गवताचे बीज. डबक्यात घालता पाय, पाणी त्यातले होतसे गढूळ, भयाचा केवळ निघता विषय, जातसे तो घाबरून. अज्ञानी माणसाची पुढची लक्षणं म्हणजे हा मनुष्य अगदी आपल्या स्वाभाविक अशा देहकर्मात सुद्धा अत्यंत आळशी असतो. म्हणजे दातांची स्वच्छता, आंघोळ करणं, या सगळ्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत ते करण्यासाठी सुद्धा त्याला आळस असतो. तसंच त्याचं मन अतिशय वाईट हेतूंनी भरलेलं असतं. एखादी रानामधली विहीर जी सगळ्या लोकांनी त्यागून टाकलेली आहे, त्याज्य केलेली आहे, त्या विहिरीसारखाच तो उरतो. ही जी विहीर असते त्याच्या तोंडावरती असंख्य काटे कुटे, घाण आणि झुडपं पसरलेली असतात. आतमध्ये कितीतरी प्राणी मरून त्यांची नुसती हाडं पडलेली असतात. अशी ही अत्यंत अपवित्र आणि घाणेरडी समजली जाणारी विहीर. तसाच तो अंतर्बाह्य असतो. एखादा कुत्रा अन्न उघडं आहे का झाकलेलं आहे हा विचार खाताना कधी करतो का? तसाच हा पुरुष द्रव्याचा लोभ झाला म्हणजे आपला आणि परका
ह्यांच्यामध्ये सुद्धा भेद करत नाही. कुत्र्याला जर शरीरसंबंध ठेवायचा असेल तर तो योग्य आणि अयोग्याचा विचार कधीच करत नाही. तसाच हा मनुष्य स्त्री संगाविषयी अविचारी असतो. ठराविक जी काही कर्म करायची ती राहून गेली किंवा त्याची वेळ चुकली तर त्याला मनातून कुठलाही खेद नसतो. पाप करायची त्याला थोडीसुद्धा लाज वाटत नाही आणि पुण्याविषयी तर तो अत्यंत बेफिकीर असतो. जणू काही त्याच्या मनामध्ये विकल्पाचं वारच भरलेलं असतं. सदैव त्याच्या डोळ्यासमोर धनाचीच इच्छा असते. त्याला तू अज्ञानाचा अगदी एकजीव असा पुतळा म्हणायला हरकत नाही. थोडासा जरी स्वार्थ दिसला तरी तो त्याच्या निश्चयापासून ढळून जातो. जसं गवताचं बीज इतकं हलकं असतं की मुंगीच्या धक्क्याने सुद्धा ते ढासळून जातं, तसाच त्याचा निश्चय स्वतःच्या स्वार्थाकरता लगेच ढळून जातो. डबक्यात पाय घातल्यानंतर जसं पाणी गढूळ होतं तसंच भीतीचा विषय जरी निघाला तेव्हा लगेचच तो घाबरून जातो. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 677 ते 685. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 694 ते 701. मधूनच मोडतो व्रत, स्वधर्मास मारतो लाथ, नसे कोणताही नियम आचरणात, पापाचा न त्यास आळस, न देई पुण्यास आश्रय, मर्यादा टाकतसे उखडून, लाजेची समूळ, न माने जो कुळाचार, वेदाज्ञा लोटे दूर, योग्य अयोग्य कर्मातील, निवड जमेना त्यास, बैल सुटलेला मोकाट, अफाट उधळे जेथ तेथ, अथवा फुगलेला पाट, वाहे निर्बंध अरण्यात, हत्ती उन्मत्त आणि अंध, हिंडतो फिरतो इतस्तताच, अथवा वणवा डोंगरावरील, विषयांपाशी तसे त्याचे चित्त, काय काय न पडे उघड्यावर, सापडतेच जनावर जे मोकाट, कोण नाही ओलांडित, गावाची वेस, अन्नछत्रात मिळते अन्न, जसे आल्या गेल्यास, कोण नाही ओलांडणार, वाण्याचा उंबरा सांग, तसेच ज्याचे अंतःकरण, बऱ्या वाईटाने व्याप्त, अज्ञानाची भरभराट, त्याच्या ठाई. हा अज्ञानी मनुष्य असतो तो स्वतःच व्रत ठरवतो आणि स्वतःचं व्रत मोडून टाकतो. स्वधर्माला सुद्धा तो लाथ मारतो आणि कुठलाच नियम आचरणामध्ये आणत नाही.
कुठलंही पाप करायचा त्याला जरासुद्धा आळस नसतो, पण पुण्याचा आश्रय मात्र तो कधीच घेत नाही. सगळ्याच लाजेला तो समूळ उखडून टाकतो. कुळाचार मानत नाही, वेदाज्ञाही दूर लोटतो. योग्य आणि अयोग्य कर्मातली निवडही त्याला जमत नाही. जसा एखादा मोकाट सुटलेला बैल अफाट उधळून जिथे तिथे गोंधळ घालत असतो, किंवा एखादा फुगलेला पाट जो अरण्यामध्ये निर्बंध वाहत असतो. एखाद्या उन्मत्त आणि अंध हत्तीप्रमाणे इतस्ततः तो फिरत असतो आणि डोंगरावर पेटलेला वणवा जसा सगळ्याला जाळत सुटतो, तसंच या माणसाचं चित्त विषयांपाशी जडलेलं असतं. आपल्याला नको असलेल्या गोष्टी सगळेजण साधारणपणे उकिरड्यावर किंवा उघड्यावर टाकून देत असतात. एखादं जनावर मोकाट सुटलं तर त्याला कोण बरं पकडू शकतं? अगदी सहजपणे लोक गावाची वेस ओलांडत असतात. अन्नसत्रात गेलं तर सगळ्यांनाच खायला अन्न मिळतं आणि वाण्याकडे तर सगळे लोक आपली जशी गरज पडेल तसे जात येत असतात. तसाच हा मनुष्य अगदी सहजपणाने बऱ्या वाईटांनी व्याप्त झालेला असतो आणि त्याच्या ठिकाणी अज्ञानाची भरभराट झाली आहे असं समजून घ्यावं. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 694 ते 701. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 702 ते 709. गोड वाटती इतके विषय, मृत्यूनंतरही त्यावर इतके प्रेम. भोगता यावे स्वर्गात म्हणून, जिवंतपणी करी कर्मे सकाम. भोगासाठी करतसे कष्ट, सकाम कर्माचे जास व्यसन. विरक्त पुरुषाचे दिसता मुख, स्नान करी कपड्या सहित. त्रासून जातसे विषय खुद्द, परंतु यास नसे क्षीण. होत नसे सावध, पुष्टी करतसे भोजन विना किळस. गाढव जाता गाढवी जवळ, लाथाडून ती त्यास. फोडते त्याचे नाकाड, तरी हटेन ते गाढव. विषयांसाठी तो तसाच, उडी घेतसे आगीत. मिरवीतसे विषयांस, भूषण म्हणून. मृगजळाच्या मागे लागून, ऊर फुटे तो धावे हरिण. परीन करतसे मान्य, मृगजळ असे भ्रम. जन्मापासून मृत्यूपर्यंत, विषयांनी जरी दिला त्रास. तरी न येतसे त्याला उबग, उलट पक्षी वाढतसे प्रेम. बालपणी पहिल्या प्रथम, आई बापाचे असते वेड. मग तारुण्यात स्त्री रूप,
टाके त्यास वेडावून. अज्ञानी मनुष्य असा असतो की त्याला विषय इतके गोड वाटतात की मृत्यूनंतर सुद्धा त्या विषयांची प्राप्ती आपल्याला व्हावी इतकं त्याचं त्या विषयांवरती प्रेम असतं. आणि ते मिळावं म्हणून स्वर्गात सुद्धा भोग भोगता यावेत म्हणून जिवंतपणीच तो सगळी सकाम कर्म करत असतो. भोग भोगण्यासाठी जितके लागतील तितके कष्ट करायची त्याची तयारी असते. जणू काही सकाम कर्माचं त्याला व्यसनच जडतं. विरक्त पुरुषाचं मुख दिसलं की अगदी कपड्यांसहित स्नान करतो. कुठलाही विरक्त पुरुष हा त्याला त्याज्यच वाटायला लागतो. विषय स्वतः खुद्द त्रासून जातील, पण ह्याला विषय भोगून भोगून जरासुद्धा शीण येत नाही. कुष्ठी मनुष्य जसा त्याच हातांनी विनाकिळस भोजन करतो तसाच हा मनुष्य असतो. त्या विषयभोगांची त्याला जरासुद्धा किळस वाटत नाही आणि तो सावध होत नाही. गाढव गाढवीच्या जवळ जातं तेव्हा ती गाढवी लाथ मारून त्याचं नाकाड फोडते, पण तरी ते गाढव काही हटत नाही. ते तिचा पिच्छा काही सोडत नाही. तसाच हा मनुष्य विषयांसाठी आगीतही उडी घ्यायला तयार असतो आणि प्राप्त झालेल्या विषयांना तो भूषण म्हणून मिरवत असतो. मृगजळाच्या मागे लागून लागून हरणाचा ऊर फुटायला लागतो, पण हरिण ते मृगजळ हा एक भास आहे हे कधीच मान्य करत नाही. तसंच जन्मापासून मृत्यूपर्यंत ज्या विषयांनी आपल्याला त्रास दिलेला आहे त्या विषयांचा ह्या अज्ञानी मनुष्याला उबग येत नाही. उलट पक्षी त्याचं विषयांप्रती प्रेम वाढतच जातं. लहानपणी पहिल्या प्रथम त्याला आईबापाचं वेड असतं आणि मग तारुण्यात त्याला स्त्रीचं रूप वेडावून टाकतं. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 702 ते 709. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 710 ते 718. तारुण्यात घेता स्त्री भोग, येऊ लागते वार्धक्य, मग तोच तो प्रेम भाव, येतसे मुला बाळांवर, अंध बाळ येता जन्मास, जवळ ठेवतसे त्याला माय, तसाच धरे तो मुला बाळांस, कालांतराने जातसे मरून, अज्ञान तेथे असे अपार, हे समजतो निश्चित, आता अजूनही सांगतो ऐक, लक्षणे काही. मी म्हणजे जणू देहच, असाच करुनी समज, पूर्णपणे मनोमन, कर्माचा करतसे आरंभ, उणे पुरे जे घडते कर्म, पूर्ण कर्माचा होतसे गर्व, आणि जे जे राहे अपूर्ण, त्याने जातसे खंतावून. देवीची मूर्त डोक्यावर, घेऊनी घुमतो देवर्षी पुरुष, विद्येने तारुण्याने मस्त, चालतसे छाती फुगवून, जगात म्हणे भारी मीच,
सर्व संपत्ती माझ्या घरात, माझ्या इतुकी नसे रीत, कोणाच्याही वागण्यात, माझ्याहून न कोणी महान, प्रसिद्ध मी तो एकमेव, गर्वाने होऊन संतुष्ट, राहतो ठेवूनी मानताठ, दाखवता होतसे तळमळ, विषयांचे भोग रोग्यास, तसे इतरांच्या भलाईत, मुळीच खपवून तो नाही घेत. हा जो अज्ञानी मनुष्य असतो तो तारुण्यामध्ये स्त्रीचे भोग घेतो. हळूहळू त्याला वार्धक्य यायला लागतं. मग त्याचा तो जो प्रेमभाव असतो तो मुलाबाळांवर जडतो. अंधळं बाळ जर जन्माला आलं तर त्यांची आई त्याला जशी जवळ ठेवून घेते त्याप्रमाणेच हा मनुष्य आपल्या मुलाबाळांना धरून ठेवतो आणि कालांतराने मरून जातो. तिथे अपार अज्ञान आहे असं तू समज. आता तुला अजून काही लक्षणं सांगतो. मी म्हणजे माझा हा देहच असा त्याचा समज असतो आणि त्यासाठी तो कर्माचा आरंभ करतो. त्याच्या सगळ्या कामना पूर्ण व्हाव्यात म्हणून त्याच्या मागे तो असतो. हातामधून जे उणपुरं कर्म घडतं त्यातलं जे पूर्ण कर्म असतं त्याचा गर्व करायला लागतो आणि जे जे काम अपूर्ण असतं त्यामुळे तो खंतावून जातो. देवर्षी पुरुष जसा देवीची मूर्त डोक्यावर घेऊन फिरतो तसाच हा मनुष्य तारुण्याने आणि विद्येने मस्तवाल होतो आणि छाती फुगवून चालायला लागतो. ह्या जगामध्ये मीच सगळ्यात भारी आहे. सगळी संपत्ती जणू काही माझ्याच घरात आहे. माझ्या इतकी वागण्या बोलण्याची रीत दुसऱ्या कोणालाच नाही असाही त्याचा समज असतो. माझ्याहून कुणीच मोठा नाही. सगळ्यात प्रसिद्ध असा मीच एकमेव आहे असा गर्वाने तो संतुष्ट होतो आणि ताठ मान ठेवून राहतो. विषयांचे भोग जेव्हा रोग्याला अंगावर येतात तेव्हा ते दाखवताना तो जसा तळमळतो तसाच हा मनुष्य इतरांच्या भलाईमध्ये तळमळत असतो. कुणाचंही भलं झालेलं तो मुळीसुद्धा खपवून घेत नाही. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 710 ते 718. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 719 ते 727. जसे एखादा दीप खाई वात जाळी तेल आणि ठेवला कुठे तर काजळा समतेथे कलंक. पाणी शिंपता वाजे तडतड वाऱ्याने तो जाय विझून करेल जास तो स्पर्श सर्व जातसे जळून खाक. मंद मंद ज्याचा प्रकाश त्यातून वाढवी जो ताप असा जो असे विद्वान ताठा मोठा पण थोडे ज्ञान. औषध म्हणून देता दूध नवज्वर जातसे वाढत दूध पाजले जे सर्पास उलटते ते गरळ होऊन.
सद्गुणांचा मत्सर त्यास, विद्वत्तेचा जास अहंकार, केल्याने जे तपज्ञान, गर्व ज्याचा अमर्याद, अंत्यज बसता गादीवर, अजगराने गिळता खांब, जसे जाती ते फुगून, तसाच फुगलेला त्याचा अभिमान, लाटणे जसे नाही वाकत, दगडाला फुटतसे ना पाझर, उतरेना पुरुषाचे विष, मांत्रिकास, सांगावे आता फार काय, सांगतो एवढे निक्षून, असा जो कोणी पुरुष, वाढीव तेथे अज्ञान, आणि असेही अर्जुन, घर देह सामुग्री तसेच, गत जन्मही यांचे सकट, ठेवतो ना आठव. एखादा दिवा जसा वात खातो, तेल जाळतो आणि कुठेही नेऊन ठेवला तरी मागे काजळासारखा कलंक सोडतो. त्याच्यावर पाणी शिंपडलं तरी तडतड वाजत राहतो, वाऱ्याने विझून जातो. ज्याला ज्याला स्पर्श करेल ते सगळं जळून खाक करून टाकतो. ज्याचा मंद मंद प्रकाश आहे पण ताप मात्र अधिक आहे, असाच हा विद्वान म्हणजे अज्ञानी माणूस. त्याचा ताठा मोठा पण ज्ञान मात्र थोडं. जसं औषध म्हणून जर दूध दिलं तर नवज्वर असेल तर तो वाढतच जातो, किंवा सापाला दूध जरी पाजलं तरी तो साप गरळच ओकतो. तसंच हा माणूस सद्गुणांचा मत्सर करतो. त्याला त्याच्या विद्वत्तेचा अतिशय अहंकार असतो. त्याला अमर्याद असा गर्व असतो. तपज्ञान केलं तर त्याला स्वतःला फार भारी वाटायला लागतं. अंत्यज गादीवर बसला किंवा अजगरांनी जर खांब गिळला तर तो जसा फुगून जाईल तसाच ह्या माणसाचा अभिमान फुगलेला असतो. लाटणं जसं कधीच वाकत नाही, दगडाला कधी पाझर फुटत नाही, तसंच पुरुषाचं जहाल विष मांत्रिकालाही उतरत नाही. आता फार काय सांगावं, एवढं निक्षून सांगतो की असा जो कोणी पुरुष असेल तिथे अज्ञान वाढीला लागलेलं आहे असं समजावं. अरे अर्जुना, असा जो पुरुष आहे तो स्वतःचं घरदार देह यामध्ये इतका अडकून बसतो की त्याला गतजन्माचा विचारही राहत नाही आणि त्याच्यासमोर भावी जन्माचं सुद्धा काहीही स्मरण नसतं. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 719 ते 727. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 728 ते 734. कृतघ्नास केलेली मदत, चोरास दिले भांडवल, त्याची ना किंमत त्यांस, कोडग्यास कौतुकाचे काय, खोडसाळ कोणी श्वान एक, शेपूट कान कापून दिले हाकून, तरी येतसे लगोलग,
लोचटते परतून. सर्पमुखातील बेडूक गिळू पाहे माशांचे समुदाय. आले आहे आपुले मरण, याचे नसते त्याला भान. सर्वद्वारे देहातील मळाने जरी पाझरतात, दिसते जरी डोळ्यास अंगावरील कुष्ठ. पाहुनी हे सारे भोग जन्माने जाहे झाले प्राप्त, तरी सले नाही गोष्ट अंतःकरणात. आईच्या उदर गुहेत विष्ठेच्या थरांमधून उकडला गेला पोटात 9 मास. पीडा ही जी गर्भावस्थेत जन्मताना जे झाले कष्ट, त्याचा नसे आठव जरा सुद्धा. मलमूत्राच्या चिखलात लोळते बाळ मांडीवर, ते पाहुनी नये किळस आणि नाही कंटाळत. अरे अर्जुना, कृतघ्न माणसाला केलेली मदत आणि चोराला दिलेलं भांडवल ह्याची त्या दोघांनाही काही किंमत असते का? तसंच जो कोडगा आहे, निर्लज्ज आहे, त्याला त्याचं कौतुक केलं तरी काहीही फरक पडत नाही. एखादं कुठलं खोडसाळ असं कुत्रं, भले अगदी त्याचं शेपूट कान कापून त्याला हकलून लावलं तरी ते लोचटपणाने लगोलग परतून येतं. सापाच्या मुखामध्ये अडकलेला बेडूक अगदी मृत्यूच्या दारात असतो, पण तरीसुद्धा माशांचे समुदाय पाहिले की त्यांना ते गिळून घ्यावं असंच त्या बेडकाला वाटत असतं. असंच ह्या माणसाला आपलं मरण आलं आहे याचंही भान नसतं. देहाची जी सगळी दारं आहेत ती मळानी पाझरत असतात. अंगावरती कुठे कुठे कुष्ठ उठलेलं असतं, पण तरीही ते या मनुष्याच्या डोळ्याला दिसत नाही. हे सगळे भोग हे ह्या जन्मामुळे प्राप्त झालेले आहेत, ही गोष्ट त्याच्या अंतःकरणात जरासुद्धा सलत नाही. आईच्या पोटामध्ये घाणीच्या थरांमध्ये आपण 9 महिने उकडले गेलेलो आहोत. गर्भावस्थेमध्ये ही जी पीडा झालेली आहे आणि जन्म घेताना जे कष्ट पडलेले आहेत त्याची थोडीशी सुद्धा आठवण त्याला राहत नाही. बाळ हे आईच्या मांडीवरती मलमूत्राच्या चिखलात लोळतं, ते पाहून त्याला कधी किळसही येत नाही आणि त्याला तो कधी कंटाळतही नाही. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 728 ते 734. धन्यवाद.